हाय कर, हाय कर की. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर. मोठ्यानं म्हण की, म्हण की रे, म्हण की. तर जय शिवराय सगळ्यांना. तर आता आम्ही आलो आहे ओल्ड गोवा चर्च गोवा येथे. तर चर्चचं नाव आहे सेंट फ्रान्सिस. तर आम्ही चाललो होतो कलंगूट बीचला. तर मध्येच स्टॉप घेतला की चर्च वगैरे दाखवूया म्हटलं. तर बेळगाववरनं बहीण वगैरे आलेले आहे, दाजी आणि त्यांची बहिणीची नणंद, त्यांचे मिस्टर वगैरे आणि लहान मुलं वगैरे आलेले आहेत. तर आता इथं स्टॉप घेतलं आहे यांना दाखवायला चर्च. तर बघू शकता चर्च किती मोठं आहे आणि जागा पण भरपूर मोठी आहे. तर सर्वांनाच जे कोण गोव्याला येतात ते इथं नक्कीच व्हिजिट करतात चर्चला. तर तुम्ही पण आलात तर नक्कीच बघू शकता, मस्त आहे. आणि इथं बघू शकता साईडला गार्डन वगैरे आहे आणि संध्याकाळचा वेळ आहे त्यामुळे क्लायमेट पण शांत आहे. तर चर्च बघून झाल्यानंतर आम्ही लगेचच कलंगूट बीचला जाणार आहे. तर दुपार होऊन गेलेले आहे. तर बघूयात की किती वेळ होतो येतो, कारण की लहान मुलं पण आहेत त्याच्यामुळे लवकर होणार नाही. तर हे बघा इथं आहेत श्लोक. तर हे आहेत आमचे दाजी आणि हा आहे झाले वाटतं बघा पाठीमध्ये. काय का श्लोक. हे श्लोक व्हिडिओ. तर इथं आम्ही पार्किंगमध्ये आमची ओमनी पार्क केलेली आहे. तर चाललो आहे तो कारकडे. तर लगेचच ओमनी घेऊन लगेचच आम्ही निघणार आहे बीचच्या साईडला, म्हणजेच कलंगूट बीचला. तर इकडून बराच अंतर आहे बीचला जाण्यासाठी. तर ही आहे ओमनी. तर आता चाललो आहे कलंगूट बीचला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तर तुम्हाला पण दाखवतो कलंगूट बीच. जे कोणी नाही बघितलं त्यांना नक्कीच बघायला भेटणार इथं. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता आम्ही आलो आहे पणजीला, म्हणजेच की मांडवी ब्रिजवरती. तर बघू शकता इथं केवढी मोठी नदी आहे मांडवी ब्रिज, आणि याला अटल सेतू पण असं म्हणतात. तर मित्रांनो बघू शकता इथं आम्हाला बीचवरती पोचण्यासाठी अंधारच झालेला आहे, म्हणजे संध्याकाळची वेळ झालेलीच आहे. तर बघू शकता इथं तुम्हाला क्लायमेट बघून तर वातावरण बघून समजलंच असेल की किती टाईम झालेला आहे ते, कारण की लहान मुलं होती आणि रूममधून पण निघायला आम्हाला थोडा वेळच लागला. तर भरपूर जण बीचवरती येऊन पण वापस निघालेत तेव्हा आम्ही इथं येऊन पोचलेलो आहे. तर इथं बघू शकता लायटिंग्स वगैरे किती छान छान आहे, आणि पाऊस पण भरपूर झाला त्यामुळे बहुतेक लाटा पण जास्त असतील समुद्रामध्ये. श्लोक, 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 पहिला कपडे चेंज करा की, कपडे चेंज करावे ना. हां आणले सगळं. हे घाण होते कपडे.